लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दूधगंगा धरणातून 25,000 घनफूट प्रति सेकंद दूधगंगा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढ होत असल्याने दूधगंगा काळमवाडी धरणातून 25,000 घनफूट प्रति सेकंद मंगळवारी सायंकाळी 7 वाजता सोडण्यात आला असल्याची माहिती दूधगंगा धरण व्यवस्थापन शाखेचे शाखा अधिकारी प्राजक्ता कळमकर यांनी दिली। दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेली 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये वाढ होत असल्याने दूधगंगा धरण व्यवस्थापनाने तातडीने 14,000 घनफूट प्रति सेकंद पाणी सोडण्यात आलं होतं। त्यामध्ये वाढ करून तो 23,500 व विद्युत निर्मितीतून 1,500 घनफूट प्रति सेकंद असा 25,000 घनफूट प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग दूधगंगा धरणातून मंगळवारी सायंकाळी 7 वाजता सोडण्यात आला आहे। दूधगंगा नदी काठावरील सर्व गावकरी, ग्रामस्थ व शेतकरी यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावं असं आवाहन दूधगंगा धरण व्यवस्थापन शाखेचे शाखा अभियंता प्राजक्ता कळमकर यांनी केलं आहे। महानकर न्यूजसाठी राधानगरीहून विजय बकरे।